नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण लसूण घालून दोडक्याची भाजी करूया. एकदम खमंग मस्त टेस्टी होते. करून पहा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. दोडका घेताना असं थोडंसं ना जाड घ्यायचं. एकदम बारीक असतं ना ते घ्यायचं नाही. म्हणजे एकदम पातळ असतं की नाही ते घ्यायचं नाही. असं थोडं मिडियम असलेलं घ्यायचं. निबर पण घ्यायचं नाही, कवळंच घ्यायचं. आणि असं दाबून घ्यायचं, घट्ट पाहिजे. काय होतंय, एकदम बारीक घेतलं ना त्याचं गाभा नसतो. हे मीडियम दोडक्याला ना गाभा असतो. आता हे स्वच्छ धुवून घेतले. चला तर आज आपण दोडक्याची भाजी करूया. कवळाच दोडका आहे, हो की नाही. तर आता वरचं पण हे असं पोह्याचा चमचा घ्यायचा आणि वरच्या शिरा काढून घ्यायच्या. आणि ह्या शिरांना टाकून द्यायचं नाही, भाजीत घालायचं. अशा शिरा काढून द्यायच्या सगळ्या. दोडका चिरताना पहिला कट करून घ्यायचं आणि चवून बघायचं. कडू असेल तर दोडका टाकून द्यायचं. दोडका विषारी असतं. कडू असेल ना दोडका तर विषारी असतं, खायचं नाही. दोडका छान आहे. आता आपण चिरून असं हे चिरायचं आणि त्याच्यात असे 4 भाग करायचे. वांगी कसं चिरतो ना सेम तसंच. आता हे शिरा पण आहेत ना त्या पण बारीक चिरून घ्यायचं. चांगलं आहे. चला तर आता आपण भाजी करूया. 3 लसणाच्या पाकळी आणि वाळलं खोबरं चेचून घ्यायचं. खोबरं लसूण ना खलबत्त्यातच चेचून घ्या, टेस्ट छान. आता आपण दोडक्याच्या भाजीचं साहित्य बघूया. मसाला तिखट चवीनुसार, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडंसं गूळ, तुम्हाला गूळ आवडत नसेल तर घालू नका. लसूण आणि खोबरं चेचून घेतले, थोडंसं धणजिरं पावडर, चवीनुसार मीठ आणि दोडका कट करून घेतले आणि कोथिंबीर. तर चला तेल, हिंगडी, थोडंसं एकदम थोडं असं तुकडा करून घालायचं बारीक. तेल तापलं, मोहरी, तीळ, अख्खे जिरे, तीळ भाजीत रोज वापरत जावा. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घातले. आता दोडका घाला आणि दोडका 2 मिनिट ना छान भाजून घ्यायचं. दोडका भाजल्यानंतरच भाजीला टेस्ट येतं बरं का. थोडंसं हळद आणि आता आपण दोडका भाजून घेऊया. तेलात दोडका भाजून घ्या. भाजून झाल्यावर दाखवते. थोडीशी हळद घातली. हळदसुद्धा स्वयंपाकात रोज भाजीत वगैरे वापरायचं.
आता आपण खोबरं आणि लसूण चेचून घेतले. त्या खलबत्त्यात ना एका प्लेटमध्ये लसूण आणि खोबरं काढून घ्यायचं आणि खलबत्त्यात थोडं पाणी घालून ते भाजीत वापरायचं. दोडका भाजून झालं. हे पण असं दोडका भाजून घ्यायचं. आता लसूण आणि खोबरं घालायचं आणि ते पण 1 मिनिट भाजून घ्यायचं. लसणाचा वास येऊपर्यंत ना भाजून घ्यायचं, म्हणजे भाजी खमंग आणि छान होते. गॅस एकदम बारीकच ठेवा काय. वास छान आलं, खोबरं छान भाजलं, लसूण पण छान भाजलं. धणं जिरं पावडर, गूळ, चवीनुसार मीठ, मसाला तिखट आणि शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट आणि मसाला घातल्यानंतर पण 1 मिनिटच भाजून घ्यायचं मसाला, म्हणजे भाजी छान होते. मसाला भाजलेला छान वास आला. आता पण खलबत्त्यात पाणी घातलेलं ते पाणी थोडंसं कोथिंबीर. आता आपण भाजी शिजवायला टाकूया. भाजीचा वास मस्त यायला लागला. भाजी छान शिजली. एकदम गिच्च करायचं नाही दोडका, काय थोडंसं असं हे शिजली आहे बघा. हे बघा त्यात काय तुम्ही खूप शिजवू नका, फक्त असे तुकडे पडायला पाहिजे तेवढंच शिजवा. हे बघा कशी शिजवली भाजी, खूप गिच्च झालं नाही, म्हणजे छान टेस्ट येते त्या भाजीला. दोडका छान लागतं. चला आता आपण गॅस बंद करूया. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा.